ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु महिमा भाग 7 ओवी 11. ज्ञानदेव सद्गुरूंचा महिमा गात आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जयाचेनी कृपा सलिले जीव हा ठाववरी पाखाळे, जे शिवपणही वोविळे अंगी न लवी. जीव म्हणजे जीव, ठाववरी म्हणजे पूर्णपणे, आणि पाखाळे म्हणजे धुणे किंवा शुद्ध होणे. ज्याच्या कृपारूपी उदकाने जीव इतका काही शुद्ध होतो की शिवपणही ओवळे समजून अंगाला लावून घेत नाही. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, ज्याच्या कृपातीर्थी करोनी मज्जन, एवढा पावन होय जीव, की तो शिवत्वही अंगा शिव नेदी, सांडोनी उपाधी ब्रह्म होय. ज्ञानदेव या ओवीत सांगतात की सद्गुरूंची कृपा हेच पाणी असून त्यामुळे जीव अत्यंत शुद्ध होतो. सद्गुरु कृपा म्हणजे जणू काही तीर्थच. पाण्याने मनुष्य आपले शरीर स्वच्छ करतो, मलिनता नाहीशी करतो, तर तीर्थस्नानाने मनुष्य आपली सर्व पापे धुवून टाकून निर्मल होतो, असं तीर्थाचं महात्म्य आहे. जीव कामक्रोधादी विकाराने मलिन झालेला आहे. त्याला शुद्धता तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तो सद्गुरु रूपी तीर्थात स्नान करेल. त्यांच्या कृपेमुळे मायेचा मळ धुतला जातो. अनादि वासना, नामरूपादी उपाधी सर्व नाहीशा होतात. ज्ञानदेव जीव हा ठावोवरी पाखाळे असं म्हणत आहेत. ठावोवरी पाखाळे म्हणजे त्याला आत्यंतिक शुद्धता प्राप्त होते. जीवाला जोपर्यंत अविद्येने घेरलेले असते तोपर्यंत जीव हा अशुद्ध असतो. अविद्येचा नाश होऊन जेव्हा ज्ञानप्राप्ती होते तेव्हा त्याला शुद्धता प्राप्त होते. जीवाला स्वस्वरूपाचं ज्ञान होतं. मी ब्रह्मच आहे असं एकत्वाचं ज्ञान होतं. पुढच्या चरणार्धात त्यांनी समाजात रूढ असलेल्या सोवळ्या ओवळ्याच्या प्रथेचा प्रतिमा म्हणून वापर केला आहे. सोवळे ओवळे हे शुद्धाशुद्धतेच्या कल्पनेवर आधारलेले आहे. स्नान केले नसेल, शौचास जाऊन आला असेल, केस कापून आला असेल तर तो मनुष्य अशुद्ध म्हणजे ओवळा समजला जातो. स्नानाने शुद्धता प्राप्त होते म्हणजे सोवळा होतो. सोवळे म्हणजे शुद्धता. सोवळे याचा अर्थ व्यवहारात रेशमी वस्त्र किंवा मुखटा असा होतो. स्नान करून देहशुद्धी करायची व देवांची पूजा सोवळं नेसून करायची. एकदा मनुष्य स्नान करून शुद्ध होऊन सोवळे नेसला की तो कोणत्याही अपवित्र गोष्टीला स्पर्शही करत नाही. मग चुकून जरी असा अपवित्र गोष्टीला स्पर्श काढला तर तो ओळा होतो, अपवित्र होतो. मग पुन्हा पावित्र्य प्राप्त करण्याकरता पुन्हा स्नान करतो. अशी सोवळ्यामागची कल्पना आहे. तसा जीव हा सद्गुरु रूपी तीर्थात स्नान करून शुद्ध झाला आहे. पहिली अपवित्रता पार नाहीशी झाली आहे. आता तो शुद्ध सोवळा झाला. आता तो कोणत्याही अपवित्र वस्तूला स्पर्श करत नाही. ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरूंच्या कृपा सलील स्पर्शाने जीवपण इतकं शुद्ध होतं की शिवपणही तो ओवळे समजतो. ज्ञानदेव शिवाला पण ओवळा म्हणतात, कारण त्याला सुद्धा मायेची उपाधी आहे. शुद्ध ब्रह्म स्वरूपावलोकनाच्या इच्छेमुळे शबल बनले आहे. एक पायरी खाली उतरलं आहे. सद्गुरूंच्या कृपारूपी सलील स्पर्शाने जीवाच्या ठिकाणचा जीवभावाला उपाधिभूत असणारा अविद्यारूपी मल गुरुकृपारूपी जलाने धुतला जातोच, पण तत्सापेक्ष शिवभावाला उपाधिभूत असणारा विद्यारूपी मल तोही त्याच्याबरोबर धुतला जातो व जीव आपल्या चिन्मात्र शुद्धतम रूपास प्राप्त होतो. म्हणून जीवपणाच्या सापेक्षतेने येणारे शिवपण सुद्धा त्याला अशुद्ध, स्पर्श न करण्याजोगे वाटू लागते. शिवपण कितीही सोवळं असलं तरी अविद्या शक्तीच्या संसर्गात आले असल्यामुळेच त्याला शिव ही संज्ञा प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तोही द्वैताचेच नकळत प्रदर्शन करतो. मग अविद्येच्या सहवासाने राहत असल्यामुळं ते शिवपणही ओवळेच असणार. सद्गुरु कृपेमुळे जीव परमात्म स्वरूप होत असल्यामुळं जीव आणि शिव हे भेद शिल्लकच राहत नाहीत. गुरुकृपेने त्याला अंतर्बाह्य स्थैर्य लाभते. अज्ञानाचा अंधार लोपतो. दृश्यत्वातील बहुरूपाचा सोहळा संपतो. सर्व उपाधीतून शिष्य गुरुकृपेमुळे विमुक्त होतो. जीवपण संपल्यावर शिवपण राहत नाही, कारण शिवपण वा जीवपण हे सापेक्ष भाव आहेत. जीवपणाच गेल्यावर शिवपण तरी कसे शिल्लक राहणार. म्हणून ज्ञानदेव तो शिवपणही ओवळे समजून त्याला स्पर्श करत नाही असे म्हणतात.
आता कोणताही भेद शिल्लक न राहिल्यामुळं शिष्य आणि सद्गुरू यांचं ऐक्य होतं. म्हणजे शिष्य आता सद्गुरू पदीच आरूढ होतो. शिष्य सद्गुरू आता एकाच पदावर आरूढ झाल्यावर सद्गुरूंचे गुरुपण सरल्यामुळं त्यांचं मूल्य कमी होतं का, अशी शंका निर्माण होऊ शकते. ज्ञानदेव त्याचे उत्तर पुढील ओळीत देत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.